हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे सिपाई फार्माचं ZRO पुणे येथे वॅकन्सी आलेले आहेत. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी सिपाई फार्माचा सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असेल तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहेत. तर मित्रांनो, ही ऑफिशियल साईट आहे आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या काही वॅकन्सीचे नोटिफिकेशन दाखवले जातात, जे काही अपडेट दाखवले जातात किंवा सिलेबस वगैरे पण असेल, सर्व ऑफिशियल साईट वरून डाउनलोड करून दाखवले जातात. म्हणजे सगळी जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते ही करेक्ट आणि ॲक्युरेट असते. तर मित्रांनो, या ऑफिशियल साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला डाउनलोड सेक्शन मध्ये यायचंय आणि या डाउनलोड सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिपाई फार्मा ऑप्शन दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता सोल्जर सिपाई फार्मा. तर मित्रांनो, ही जी पीडीएफ असणार आहे ही सिलेबस कॉपी आहे आपल्या सिपाई फार्मा एक्झामची. तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने कमेंट केलं होतं की सर सिपाई फार्माचा सिलेबस सांगा. तर त्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय आणि ही सिलेबसची कॉपी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलच्या लिंक थ्रू तुम्हाला जॉईन करायचंय आणि तिथे ही पीडीएफ तुम्हाला भेटेल. सिंपली तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. आणि मित्रांनो, जी महाराष्ट्रामध्ये अपकमिंग DHSC वॅकन्सी आहे याच्यासाठी पण आरडी फार्माची स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. तर या बॅचला एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर पहिल्यांदा आपण बघू एक्झाम पॅटर्न. तर मित्रांनो, सिपाई फार्माचा एक्झाम पॅटर्न काय असेल तर याच्यामध्ये मित्रांनो मेनली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं डिवायडेशन आहे. इथे जर तुम्ही बघितलात पॅटर्न वरती तर पार्ट फर्स्ट तुम्ही बघू शकता आणि पार्ट सेकंड. तर पार्ट फर्स्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला नॉन टेक्निकलचा सिलेबस जे असणार आहे ते म्हणजे जनरल नॉलेज आणि इंग्लिश असणार आहे. तर यावर क्वेश्चन किती येईल तुमच्या एक्झाम मध्ये तर 25 क्वेश्चन हे जनरल नॉलेजचे असतील आणि इंग्लिश वरती 25 क्वेश्चन असतील. असे टोटल क्वेश्चन जर बघितले तर 50 क्वेश्चन जे असणार ते नॉन टेक्निकलच्या पार्टवर असेल आणि जे 50 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो तर ते असणार आहेत पार्ट सेकंड म्हणजे फार्मसीचा सिलेबस जो आपण डिप्लोमा लेवल फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला शिकलो. तर या बेसिसवरती सिलेबस असतो आणि यावर पार्ट फर्स्ट वरती 30 क्वेश्चन आणि पार्ट सेकंड वरती फार्मसी पार्ट सेकंड वरती 20 क्वेश्चन. तर असे 50%. तर मित्रांनो, जे सिपाई फार्माचं रेशो असणार आहे टेक्निकल नॉन टेक्निकलचं 50-50% तुमचं रेशो इकडे असेल. तर याच्यामध्ये आता आपण हे पॅटर्न तर बघितलं तर सिलेबस ऍक्च्युअल मध्ये काय असेल तर इथे जर आपण जनरल नॉलेजचा सिलेबस बघितला द टेस्ट विल इन्क्लूड क्वेश्चन रिलेटिंग टू इंडिया अँड नेबरिंग कंट्रीज, स्पेशल हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, त्याच्यानंतर स्पोर्ट्स अवॉर्ड, पॉइजेस, टर्मोलॉजी, इंडियन आर्मी फोर्सेस. तर अशा पद्धतीचं जनरल नॉलेज इथे इन्क्लूड असणार आहे. हे व्यवस्थित बघा. आणि मित्रांनो, इथे जेवढे पण पॉईंट दिले त्याचं स्टडी तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल जेणेकरून सिपाई फार्मामध्ये चांगली पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये जर बघितलं तर मित्रांनो इथे इंग्लिश बी सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता इंग्लिश वरती पण 25 क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यामध्ये आर्टिकल असेल, नॉन प्रोनाउन, प्रिपोजिशन असेल तर हे पार्ट इन्क्लूड होईल. तसंच वर्ब्स असेल, टेन्स मध्ये जे टेन्सचे टाईप आहेत पास्ट टेन्स असेल, कंटिन्युअस परफेक्ट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल यावरती क्वेश्चन विचारेल. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, टाईप ऑफ सेंटेन्स, त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब्स किंवा फ्रेजेस यावरती इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर हा मित्रांनो नॉन टेक्निकलचा सिलेबस असेल. यामध्ये 2 पार्ट आहेत, जनरल नॉलेज आणि इंग्लिशचं. यावरती 50 क्वेश्चन तुम्हाला सिपाई फार्मामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट की सर फार्माचा सिलेबस काय असेल तर फार्मामध्ये मित्रांनो इथे हे बघणं पण खूप गरजेचं आहे की फार्माचा जो सिलेबस आहे ज्यावरती 50 क्वेश्चन येत आहेत तर याचं जे डिवायडेशन आहे मित्रांनो ते पण 2 पार्ट मध्ये आहे. पार्ट फर्स्ट वरती किती क्वेश्चन येणार आहेत 30 क्वेश्चन आणि पार्ट सेकंड वरती 20 क्वेश्चन. तर मित्रांनो इथे तुम्ही बघा पार्ट फर्स्ट मध्ये जे सब्जेक्ट आहेत ना तर त्या 3च सब्जेक्ट आहेत आणि त्यांना वेटेज पण जास्त आहे. तर तुम्हाला स्टडी करताना पण त्या पद्धतीने व्यवस्थित बघूनच करावं लागेल. कारण हा जो फार्माकोलॉजी असेल किंवा फार्मास्युटिक्स आणि त्यानंतर हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी हे जे 3 सब्जेक्ट असणार आहेत फार्मसी फर्स्ट मध्ये यावरती मित्रांनो तुम्हाला 30 क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील. आणि सेकंड पार्ट जो असणार आहे फार्मसी सिलेबस फार्माकॉग्नसी असेल
फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, कम्युनिटी फार्मसी असेल, त्याच्यानंतर ड्रग स्टोर अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी असेल आणि त्यानंतर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी असेल. म्हणजे मित्रांनो इथे जर बघितले ना आपण, हे 6 सब्जेक्ट इथे बनतायत आणि यावरती जे क्वेश्चन येत आहेत तर 20 क्वेश्चन येत आहेत. सो स्टडी करताना तुम्हाला जो फार्मसी पार्ट फर्स्ट मधले 3 सब्जेक्ट आहेत हे व्यवस्थित स्टडी करणं खूप गरजेचं आहे, कारण इथे वेटेज पण जास्त असणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो हा जो सिलेबस आहे हे डायरेक्ट सब्जेक्टचे नावं दिले तर खूप साऱ्या स्टुडंटला असा डाऊट असतो की सर एक्झॅक्ट काय करू मी स्टडी. तर मित्रांनो तुम्हाला इथे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताना ज्यावेळेस अशा पद्धतीने सब्जेक्टचे नावे दिले जातात तर त्यावेळेस मित्रांनो जे IMP पार्ट असतो, इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला इथे स्टडी करावा लागेल. इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कसं, आता फार्माकोलॉजी फर्स्ट आपण एक एक्झाम्पल बघू. तर फार्माकोलॉजीचे क्लासिफिकेशन तुम्हाला करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल फार्माकोलॉजी, फार्माकोडायनामिक, फार्माकोकायनेटिक, बायो अवेलेबिलिटी हे तुम्हाला स्टडी करावं लागेल. त्याचबरोबर जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत, ADR, जे सर्व ड्रगचे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतात इम्पॉर्टंट, ते तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस ऑफ ड्रग करावं लागेल की एखाद्या डिसीज साठी कोणता ड्रग हा चॉईस ऑफ ड्रग असतो, तर ते तुम्हाला त्या पद्धतीने व्यवस्थित स्टडी करावं लागेल. फार्मास्युटिक्स मध्ये टॅबलेट, कॅप्सूल असेल किंवा सगळे डोसेज फॉर्म असतात ना, यावरती क्वेश्चन विचारले जातात. हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचं त्या पद्धतीनेच तुम्हाला इम्पॉर्टंट ज्यावरती आपल्याला वाटतं की क्वेश्चन येईल तर ते तुम्हाला स्टडी करावं लागेल. मित्रांनो बेसिक पार्ट वर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, त्यासाठी व्यवस्थित स्टडी करा. तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जर मेन आपण बघितलं तर सिपाई फार्माचा जो सिलेबस आहे त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा पार्ट असणार आहे. नॉन टेक्निकलचा जो पार्ट असणार आहे तो पार्ट फर्स्ट मध्ये 50 क्वेश्चन असतील, त्यामध्ये जनरल नॉलेज आणि इंग्लिशचे असणार आहेत. आणि पार्ट सेकंड मध्ये 2 पार्ट आहेत परत, फार्मसी फर्स्ट आणि फार्मसी सेकंड. फर्स्ट पार्ट वरती 30 क्वेश्चन, त्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत आणि फार्मसी सेकंड मध्ये 20 क्वेश्चन, पण याच्यामध्ये 6 सब्जेक्ट आहेत. तर तुम्हाला मित्रांनो स्टडी करायची असेल तर हा सिलेबस समजून व्यवस्थित स्टडी करा. आणि मित्रांनो सिपाई फार्माची जी पोस्ट असणार आहे, कम्पेअर जर आपण स्टेट गव्हर्नमेंटच्या पोस्टची केली तर सिपाई फार्माची पोस्ट खूप चांगली आहे. तुम्हाला फॅसिलिटी, सॅलरी पण तिथे खूप चांगली येते. आणि याच्यामध्ये दुसरं एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे एज क्रायटेरिया. तर एज क्रायटेरिया मित्रांनो 25 इयर आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी होऊन जातं. त्याचबरोबर इथे फक्त मेल कॅन्डिडेट इलिजिबल आहेत, त्यामुळे आज आणखीन कॉम्पिटिशन कमी होऊन जातं. तर हे डिपेंड आहे तिथे आपल्या पुणे ZRO मध्ये किती वॅकन्सीज आहेत. आता तिथे वॅकन्सी 1 असेल 2 असेल नो मॅटर, तुम्हाला स्टडी तर करावीच लागेल. तुमचं फार्मसी झालंय, गव्हर्नमेंटसाठी तुम्ही प्रिपेअर करताय, तर जेवढ्या पण अपॉर्च्युनिटी तुम्हाला येत आहेत तर त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. त्या अपॉर्च्युनिटीमध्ये 100% तुमच्या एंडने किती स्टडी करता येईल तर ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या केल्या पाहिजेत. तर त्यासाठी मित्रांनो ही सिलेबस कॉपी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून देऊ, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि आतापासून लगेच स्टडी स्टार्ट करा. आणि ज्या स्टुडंटने सिपाई फार्माचा फॉर्म आणखीन भरलेला नसेल त्या सर्व स्टुडंटने फॉर्म पण भरून घ्या. आणि मित्रांनो या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला याच्या रिलेटेड काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही कमेंट करू शकता. त्या प्रॉब्लेम वरती मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल किंवा तिथे तुम्हाला कमेंट मध्येच रिप्लाय देईल. आणि मित्रांनो आपल्या DHS जे गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट आरोग्य विभागाची वॅकन्सी येणार आहे, या वॅकन्सीसाठी आपली स्पेशल बॅच स्टार्ट होते. तर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि RD फार्माला फार्मासिस्ट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करावं लागेल. थँक्यू ऑल.